वसो ज्या हस्ते हरिमायिता हरविला तो हस्त माथा वसो ज्या पादे मुनिनाग देव स्पर्शिला तो पाद भाळी ठसो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज त्रिवेणी संगम कार्यक्रम आमच्या कृष्णमणी दादा बिडकर यांचा देहाचा जन्म त्याचबरोबर अनुसरणाचा आजच दिवस आहे आणि आश्रमाचा सुद्धा उद्घाटन याच दिवशी। एकूण 3 कार्यक्रम एका ह्याच्यात असं म्हणजे पुन्हा पुन्हा बोलवा नको आणि पुन्हा पुन्हा समजा कार्यक्रम नको, एका कार्यक्रमात 3 कार्यक्रम। पण त्यांची पूर्वीपासून असलेली धर्मनिष्ठा, स्वामी श्री चक्रधरांच्या तत्वज्ञानाशी असलेले एक आस्था प्रेम आणि गुरुसुहृदाची परंपरा, गुरुजनांचा आशीर्वाद, गुरुनिष्ठा ही त्यांच्या जीवनात त्यांनी सांभाळली आणि म्हणूनच अशा प्रकारे हा परमप्रीतीचा एक धागा धरून ते हे कार्य करतात। या निमित्ताने प्रस्तुत धर्मसभा, या धर्मसभेला उपस्थित माझे बालमित्र आहेत। आम्ही पाचोरत बाबा आणि मी वृद्धपूरला एकत्र बालपणी होतो आणि माझे ते बालमित्र आहेत। आज आमचा दोघांचाच योगा स्टेजवर बसायचा। तर असे असलेले आचार्य प्रवर श्री पाचोरत बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय आचार्य प्रवर तळेगावकर बाबा, या माझ्यासोबत आलेले आदरणीय सुरेंद्रमुनी दादाजी, पुरुषोत्तम दादाजी, महंत दामोदर बाबा, त्याचप्रमाणे ज्यांचं आपण 3 दिवस प्रवचन ऐकलं, ज्यांच्या मुखातून आपल्याला प्रबोधनाचं कार्य 3 दिवस अनुभवला आलं, अशा परमपूजनीय तपस्विनी उज्ज्वलाताई लोणारकर, चांदूर बाजार या ठिकाणी आलेले महंत दर्शराज बाबाजी, त्याचप्रमाणे वाठोडा येथून उपासित असलेल्या, आता आम्हाला बॉबीताई नाव तोंडात लवकर येते पण त्यांचं नाव नेमाईसाबाई आहे, असं ते लवकर आठवतच नव्हतं, म्हणजे घेणे तसं नेहमी काही प्रसंग पडला नाही म्हणून। तर अशा वाठोडा येथून असलेल्या तपस्विनी नेमाईसाबाई, यक्षदेव, वृद्धपूरच्या पंजाबी आश्रमातून उपस्थित असलेल्या तपस्विनी या ठिकाणी मला दिसत आहेत, त्यासुद्धा इथं आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे चांदूर बाजार येथून आलेली संत मंडळी आहे, अमरावती येथील संत मंडळी आहे, बरेचशा तपस्विनी, सर्वच अच्युत गोत्रीय वासनिक सद्भक्त ग्रामस्थ आणि आमच्या प्रेमिलाताई तपस्विनी आणि या सर्व आश्रमात असलेली साधक मंडळी, ज्या परमेश्वराचा हा मनोधर्म आहे, परमेश्वराची खवणी आहे, जीवाचं उद्धरण करावं, कारण ईश्वर प्रवृत्तीने हे सर्व कार्य चालतात। ज्यामागे परमेश्वराचं अधिष्ठान असते, त्या अधिष्ठानाला अनुलक्षून हे कार्य वर्ततात। जिथे जिथे कुठे ईश्वराचा आखाटा असतो आणि आपण त्या आखाट्यामध्ये वर्तत असतो, त्यावेळेला ती धर्म अधिष्ठित क्रिया असते। आणि मग ईश्वराचा मनोधर्म जर एखाद्याच्या पाठीशी असेल तर चरित करावं ही ईश्वराची असलेली एक जीवोद्धरणाची खावणी आहे। कोण्या पद्धतीनं ईश्वरानं चरित करावं ही पद्धत ईश्वरालाच माहिती, मात्र आपलं समर्पण असलं पाहिजे, आपली त्यामागची धारणा असली पाहिजे, आपली करण्याची ती क्रिया करण्याची एक त्यामागची उत्कंठा असली पाहिजे। त्या क्रियेमध्ये कुठलाही हेतू न संचार, धर्माभिमान दाक्षिण्यम स्नेह कार्य भयावह उपकारू अनुकंपाचरावश्य नव हेतू, हे प्रकारचे 9 हेतू आहेत। या 9 हेतू त्या क्रियेमध्ये नसाव्यात, त्यावेळेला ती क्रिया निर्हेतूक होते। मग ती पंचावताराची असो, वाढदिवस जरी असेल तर तो जीवाचा वाढदिवस संपन्न केला जात नाही। एक ईश्वर धर्मनिष्ठ क्रिया आपल्याला त्या दिवशी घडली पाहिजे। जीवाचं स्तुतीस्तवन केल्याने कुठल्या प्रकारचे जीवाचे ताप नष्ट होत नाही, पण त्या माध्यमातून एखादी धर्मरूप क्रिया, ईश्वराचं स्तुतीस्तवन, एखाद्या गुणीजनाचं ज्ञानीजनाचं स्तुतीस्तवन तिथं होत असेल,
एखाद्या धर्मरूप कार्याचं जिथं आयोजन होत असेल तर ती धर्मरूप क्रिया ऊर्ध्व करणारी असते. जीवात्म्याच्या स्तुतीस्तवनाने एक प्रकारे आपल्याला विकल्परूप दोष लागतो. का? जीवदेवतेचं श्रेष्ठत्व एखाद्या वेळेला वर्णन केल्या जाते, जीवाची स्तुती केल्या जाते. जीव हा स्तुतीप्रिय आहे. आत्मस्तुती त्याला फार आवडते. परंतु आत्मस्तुती ही जीवापाशी मुळातच स्वच्छत्व आहे, न्यूनत्व आहे. कारण अज्ञान, मतित्रय, जीवत्व, अधविकार, अन्यथा ज्ञान, आद्यमळ ह्या सगळ्या गोष्टी जीवस्वरूपी आहेत. आणि म्हणून गुणाचा संभव हा जीवस्वरूपी नसतो. गुणरूप ईश्वर आहे, गुणरूप त्याचा धर्म आहे, गुणरूप त्या परमेश्वराचं कार्य आहे. मग आपण त्या कार्याला, धर्माला आपल्या ठिकाणी काय करतो? ग्रहण करतो. अर्थातच कमी अधिक पद्धतीत त्याची ग्रहण करण्याची क्षमता, जशा प्रकारचा अधिकार असतो जीवात्म्याचा. ईश्वर तर समदाता आहे आणि जीव हा विषम आहे. ही ईश्वरानं सांगितलेली पहिलेच जीवाची स्थिती आहे की ईश्वराला वाटते की सगळ्यांनीच जीवाचं उद्धरण व्हावं. आणि म्हणून मूळ सृष्टीला सगळ्या जीवांना ईश्वराने ज्ञान दिलं. प्रत्येकाला वाटतं की आता हा जीव उद्धरला पाहिजे असं ईश्वराला वाटलं, पण जीवाच्या अधमती संयोगाने ते कार्य शक्य झालं नाही. आणि म्हणून ईश्वराला प्रवाहिकी सृष्टी रचावी लागली. आणि मग तिथून पुन्हा सुरुवात झालेली आहे. पृथ्वीयुगापासून या सृष्टी रचनेची सुरुवात झाली. आणि मग अनेक प्रकारे जीवधर्म, मनोधर्म, इंद्रिय धर्म हे जीवाच्या सोबत लागलेले आहेत. आणि ते असल्यामुळं जीवाला अडथळे, अनाधिकार, अयोग्यता, अपात्रता ह्या जीवस्वरूपी प्रत्येकाच्या ठिकाणी आहेत. आणि त्या असल्यामुळं हा जीव पुन्हा पुन्हा वर जातो, पुन्हा पुन्हा खाली येतो. कारण कुठला ना कुठला दोष मागच्या संयोगाने, त्याला आपण म्हणतो पूर्व प्रमादामध्ये एखादा दोष जोडलेला आहे, पूर्व प्रमादामध्ये त्याचं बीजारोपण झालेलं आहे. आणि मग तो न मोडित प्रसवाचा प्रसव मोडल्या गेला नाही, त्या दोषाचं पुरस्चरण झालं नाही. आणि म्हणून तो पुन्हा या सृष्टीमध्ये उभा राहतो, पुन्हा अडथळा निर्माण करतो. अडथळा म्हणजे आपल्याला धर्मरूप कार्यामध्ये, एखाद्याला आपण म्हणतो की मी स्मरण करतो, तुम्हाला स्मरण करताना झोपच येते, हातातून गाठी खाली पडून जाते. इच्छा तर खूप असते पण हातातून गाठी खाली पडते. हा काय आहे? हा अनाधिकार आहे. हातात पोथी घेतली का मनच लागत नाही. अर्थात त्याला आपण जन्म दिलेला नसतो. त्या ईश्वराची क्रिया आवडीरूप केलेली नाही. अंतःकरणपूर्वक त्याला अभ्यासरूप कार्य आपल्या जीवनामध्ये त्याला सातत्य ठेवलं नाही. आणि म्हणून सातत्य नसल्यामुळे कोणतीच क्रिया ती शेवटाला जात नसते. आणि म्हणून प्रत्येक क्रियेमध्ये ज्याला आपण साधन म्हणतो, एखादी गाडी आहे, तुम्ही बसले अमरावतीला जायचं, आपलं रस्त्यातच ती गाडी बिघडली, अमरावतीला तुम्ही पोहोचू शकत नाही. कारण साधन तुमचं कुठलं तरी खणल्या गेलेलं आहे. तशी ही साधन पद्धती आहे. ईश्वराचं जे साधन आहे त्या साधनाच्याच माध्यमातून आपल्याला असनिदान धर्मामध्ये साध्य प्राप्त करावं लागणार आहे. आणि म्हणून परमेश्वर उत्तरापंथीकडे विजय केले, परंतु जाताना मात्र ईश्वराने आपल्यासाठी हे साधन ठेवलेलं आहे की या साधनाला सन्मुख करून, कृपाशक्तीला सन्मुख करून तुम्ही हात जोडून प्रार्थना केली, तुमचा प्रत्येक क्रियेचा शब्द ही भावरूप क्रिया ईश्वर आजही तिथे उत्तरापंथीने स्वीकार करतात. कारण सर्व व्यापक आहे. महादायसा म्हणतात, जीजी आपण विजय केल्या उपरी आम्ही आता धर्मानुष्ठान कसा आचरावं, आम्ही धर्म कसा आचरावा. स्वामी म्हणतात, बाई तुम्ही ज्ञानरूप आहे, तुम्हाला ज्ञान आहे. ईश्वर पुढे जातात का? ईश्वर जवळच आहे. पाठीचे निवासी तो जवळच असेल, पाठीमागेच उभा आहे, सर्वत्र अवस्थान आहे असं एक स्वामी आपलं वाक्य सांगतात. आणि येणेकरून याची प्रचिती तुम्हा आम्हा सगळ्यांनाच येते की जिथे तुम्ही नाव घ्याल तिथे ईश्वर आपले साधनदाता तुम्हाला सहाय्य करतात. पदोपदी क्षणोक्षणी प्रत्येकाला त्या सहाय्याचा अनुभव येतो. परंतु त्यासाठी मात्र त्याला तशा प्रकारचं समर्पण, तशा प्रकारची आवडी, उत्कंठा हा जो भाव आहे तो त्याला आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी प्रगट करावा लागतो. आणि ती एक परमेश्वराने सांगितलेली रहस्यरूपता आहे. तो रहस्यरूपी भाग आहे. तो प्रत्येकाच्या साधनेचा रहस्यरूपी भाग आहे.
स्वामींनी सांगितलं की हे तुमचे रहस्य आहे, हे रहस्य प्रत्येकाजवळ हे गोपनीय आहे, ते रहस्य प्रगट करण्यासाठी नाही, ते रहस्य तुमचं आत्मचिंतनाचं रहस्य जे आहे, बाह्यात कार्य प्रगट होणारा भाग असतो तो लोकांना दिसतोच, परंतु जे धर्मरूप साधनेचं रहस्य आहे ते मात्र दर्शनीय नाही, ते गौप्य आणि अंतराशी ईश्वराचं आणि जीवात्म्याचं जोडलेलं नातं आहे आणि म्हणून ते राखता आलं पाहिजे, ते साधनेतून आपल्याला ठेवता आलं पाहिजे, तो अनुबंध परमेश्वराशी जोडता आला पाहिजे. नाहीतर जीवाला स्तुतीपर वैराग्य, स्तुतीपर कीर्तिरूप कार्य करण्याची सवय आणि स्वामी म्हणतात तयाशी कीर्तीचे चिपळ. स्वामींनी कीर्ती कठियाचा दृष्टांत निरूपण केलं. कवने एकी कीर्ती कठिया. आता तो पहिल्याने मनापासून त्या देवतेची सेवा करायचा आणि म्हणून ती देवता त्या क्रियेची स्वीकारही करायची. परंतु गावातले लोक यायचे आणि त्याला वनवायचे, त्याची स्तुती करायची. काय पुजारी बा तुम्ही आज तर खूपच सुंदर चांगली देवाची सेवा, खूपच सुंदर तुम्ही सडा टाकला, रांगोळ्या काढल्या, देवाची सेवा व्यवस्थित चालू आहे. त्याला वाटतं लोक वानतात, मला मानतात. पुन्हा पुन्हा तो 4-4 हात वाढवायला लागला. परंतु असं म्हटलं स्वामींनी की त्याला समजा कीर्तीचे फळ झाले, मानलं लोकांनी, वानलं म्हणून त्या कीर्तीपरच त्याला त्या ठिकाणी प्रशंसित केलं. पण ती देवता तयाशी आपुले फळ निधी, ती देवता त्याला त्या क्रियेचं फळ देऊ शकत नाही. वास्तविक पाहता त्यांनी केली देवतेसाठीच, पण लोकांनी मानलं, वानलं म्हणून लोकांच्यासाठी, लोकांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे, अशा प्रकारच्या क्रिया घडल्या आणि त्यामुळं त्याला दृष्टफळ, त्याला कीर्तीचं फळ मिळालं, पण अदृष्ट फळ मिळत नाही. अदृष्ट फळ मिळण्यासाठी जी काही क्रिया असते ती ईश्वराधिष्ठित असते, ईश्वराला सन्मुख करून करावी लागते. ईश्वर अधिष्ठान त्याच्या मुळाशी असलं पाहिजे. आपण घेतलेला निर्णय तो आपला नसून तो परमेश्वर अधिष्ठित असला पाहिजे. ईश्वराचा कल त्या क्रियेमध्ये असला पाहिजे आणि तो जाणता आला पाहिजे, तो त्या साधनवंताला लक्षिता आला पाहिजे. तो साधनवंत असतो. ती ईश्वराची क्रिया आहे का नाही हा अनुबंध प्रत्येकाला, आपल्याला स्वतःला तो अनुभवता आला पाहिजे. हे तुमचं प्रत्येकाचं किंवा प्रत्येक साधनवंताचं रहस्य आहे. हे त्या साधनवंताला प्रत्येकाला अनुभवाला येत असते किंवा कळत असते, कारण ते साधनेचं बीजारोपण आहे. ती डोळस साधना आहे. ईश्वर भक्ती ही नुसतं वरवडी भक्ती नसून एक ज्ञानरूप भक्ती आहे. कारण ज्ञानयुक्तत्वी भक्तीचं जे कार्य आहे ते ईश्वराच्या तत्वज्ञानातून आम्हाला जाणवतं. म्हणूनच हा ईश्वरीचा जो मार्ग आहे तो पुढे चालण्यासाठी त्याला चेतन साधन असं म्हटलं की जडापेक्षा चेतन थोर आहे. जडरूप साधनही आहे आणि चेतनही साधन आहे. पण जड साधन हे न बोलणार आहे. स्थान प्रसाद हे कधी तुमच्याशी बोलू शकणार नाही. स्थानप्रसादाचं महात्म्य हे स्वतःहून तुम्हाला ते सांगू शकणार नाही. पण ज्या ज्ञान संबंधाने या ईश्वर परंपरेला जागृत ठेवलेलं आहे ती ज्ञान परंपरा श्रेष्ठ आहे. ते ज्ञान स्वात्मिनी ईश्वराने आचार्यांना निमित्त करून ते दिलेलं आहे आणि म्हणून ती ज्ञान परंपरा आजही उद्धरण कार्यासाठी ज्ञानाच्या माध्यमातून ते कार्य करते. परंतु ज्ञान हे फक्त तुम्हाला उदयाला आणणार आहे, कार्य करण्यासाठी ज्ञान तुम्हाला जागृत ठेवणार आहे, पण आचरण हे मात्र स्वतः आपल्यालाच करावं लागत असते. कारण ज्ञान लक्षण संबंध हा श्रेष्ठ सांगितलेला आहे. जे काही ईश्वराच्या सन्निधानात संबंध आले आणि म्हणून काही जड वस्तूशी आहे तर काही चेतन वस्तू. चेतन रूपानं जे ज्ञान ईश्वरानं दिलेलं आहे ती ज्ञानरूप परंपरा आचार्यांपासून झालेलं प्रवाहित, त्या ज्ञानामध्ये निस्तेज असलेलं कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये दोषाचं अंकुर नाही असं निर्गुण तत्वज्ञान हे ब्रह्मविद्या आहे. आणि या ब्रह्मविद्येमध्ये ते असलेलं एक निर्गुणत्व आहे, त्यामधला एक असलेला सात्विक अनुभव आहे, त्यामध्ये असलेलं सात्विकतेचं द्वार आहे. आणि ज्यामध्ये रज आणि तमाची जी गोष्ट आहे त्यामध्ये कधीही त्यामध्ये मिश्रता झाली पाहिजे नाही, हे साधनेचं त्यामधलं एक गमक आहे. जर त्या साधनेमध्ये रज आणि तम असतील तिथं जीवमतीचा संचार होतो. अवसर काळीचे थोर ओखटे होय असं म्हणतात. ठीक आहे, वास्तविक पाहता अवसर काळ मंगळ काळ असतो तिथं गोमटच व्हायला पाहिजे, पण थोर ओकतो सुद्धा होतो. का जीवाची नाही करणे, जीवाची जीवमती अशी आहे, कधी कधी त्या जीवाचं कार्य जर प्रगट झालं तर तिथे त्याचा अधिकार अहंकार त्याचा जागृत होतो आणि मग त्यामुळं कुठेतरी त्याचा हेतू संचरतो.
कुठेतरी स्वात्मिनी भाव संचरतो, मग धर्म कुठेतरी बाजूला राहतो आणि त्यावेळेला मग ती क्रिया ईश्वराच्या लेखी लागत. फळ मिळतात हेतू क्रियेचे. ईश्वर मार्गीची केली क्रिया वाया जात नाही, त्याचं फळ मिळेल, पण ती क्रिया ईश्वराच्या स्वीकारात होत नाही. आणि म्हणून यासाठी अंतकरणाच्या ठिकाणचा असलेला जो भाव असतो त्या परमेश्वरापर्यंत ती क्रिया पोहोचावी, त्या ईश्वराने त्या क्रियेचा स्वीकार करावा. आणि म्हणून प्रत्येकाच्या साधनेमध्ये हा एक विशिष्ट भाग आहे आचरणासाठी. तो नामधारक असो, वेदवंत आवडीचा त्याला बोध झालेला आहे असा ज्ञानी असो, कर्मराहाटीत सुद्धा ज्ञानरूप अधिकरणासारखे एखादे ज्याला म्हटलं यांच्या स्वामींनी की हस्तीचा गजस्कंदी अष्टभोगात परिपूर्ण आहे, परंतु परधर्म तयाला पुसावा, अशा प्रकारचं ज्ञान त्याच्याजवळ आहे. आणि त्या ज्ञानामुळे त्याची चर्या, त्याच्या ठिकाणी असलेला धर्म तो निश्चितच शेवटाला नेऊ शकतो. कारण ज्ञान हे त्याला जागृत करून देणार आहे. परंतु ज्ञानाच्या संयोगाने अंतकरणामध्ये जो भाव प्रगट होतो तो एक ओला असा भाव प्रगट झाला पाहिजे, तरच त्याला म्हणतात की उपायाचा, त्या ठिकाणी उपायभूतत्वी जे काही कार्य केल्या जातात, प्रत्येक क्रियेमध्ये उपाय असतो. आपण जी काही क्रिया करतो त्यामध्ये ईश्वराने आपल्याला प्रेम द्यावं, ज्ञानापेक्षा प्रेम श्रेष्ठ सांगितलं. परंतु प्रेमासाठी तशा प्रकारचा उपाय असला पाहिजे. एकदा जर का रस्ता बदलला, त्याची वाट फांकली, रस्ता बदलल्यानंतर मग तो एकाचा मार्ग ज्ञानाकडे जातो म्हणजे कोरडेन गुणे आचरण केले जाते, एकाच्या ओल्या मार्गाने म्हणजे प्रेमाचं आचरण. अशा प्रकारे प्रेम सुद्धा आपल्याला इथेच प्राप्त होईल. परंतु स्वामी म्हणतात आग्रह नाही. जीवात्म्याच्या ठिकाणी अशा परमेश्वराच्या प्रेमाविषयी आग्रह नाही. जर एखाद्याने आग्रह घेतला तर त्या आग्रहास तो परमेश्वर जीवात्म्याला सन्निधानी सुद्धा प्रेम मिळते, तर असन्निधानी सुद्धा ईश्वराचं प्रेम मिळते. इथे असन्निधानामध्ये आर्त करणे, जर आर्त असेल अंतकरणामध्ये, उतटोनी कंठाशी प्राण अनिका जयापासो, अशा प्रकारचे अर्थ, ज्या अर्थ भावनेतून आपण परमेश्वराला आवाज देत असतो, स्मरण करताना अंतकरणापूर्वक डोळ्याला एखादा अश्रुपात थेंब यावा, अशा प्रकारचा भाव असेल तर तो ओला गुणाचा भाव तो शेवटपर्यंत त्याला टिकवता आला पाहिजे. कधी कधी त्याला मलिनत्व येते, दिव्याला काजळी यावी, तशा प्रकारे अंतकरणाला सुद्धा मलिनत्व येते. परमप्रीतीचं लक्षण नष्ट होते, परस्परातलं प्रेम नष्ट होते, जिव्हाळा निघून जातो. केवळ आपल्या जीवमतीच्या कार्य असतो, स्वार्थ असतो, अभिलाष असतो आणि आपल्या असलेल्या अंतकरणाच्या ठिकाणी लोभ असतो. काम, क्रोध, लोभ हे ज्या तीन गोष्टी आहेत, या गोष्टी संयोगाने जीव स्वरूपाला मलिनत्व आलेलं आहे. आणि हे मलिनत्व समजा कर्मराहाटीपर्यंत ठीक आहे, पण कर्मराहाटीतून जेव्हा ईश्वर मार्गाच्या ठिकाणी याचा प्रवेश होतो किंवा कर्मराहाटीमध्ये असताना ईश्वर मार्गाचं ज्ञान होते, तो ईश्वर मार्गाचा अनुयायी होतो, त्यावेळेला सुद्धा मात्र त्याला त्या परमार्गाचं आचरण करत असताना स्वामींचं जे वाक्य आहे का तुमच्यासाठी परधर्म हे जीवन आहे, ईश्वराचा जो परधर्म आहे हे तुमचं जीवन आहे. अर्थातच जोपर्यंत त्याला जाणीव नसते, अज्ञानपणाने काही क्रिया त्याच्याकडून घडतात, ईश्वर त्याचा त्या ठिकाणी स्वीकार करतात. अज्ञानपणाने एखादी क्रिया असेल तर ती क्रिया समजा त्याचा परमेश्वर प्रसव मोडतात, उपसाहण्यात घालतात. पण जाणीव असताना नेणीवपूर्वक एखादी क्रिया केली ती मात्र दोषरूप आहे, ती मात्र त्याच्यासाठी पापरूप अशी क्रिया म्हटली आहे. अन्यक्षत्रे कृतम पापम पुण्यक्षत्रे विनश्यती, पुण्यक्षत्रे कृतम पापम वज्रलेपम भविष्यती. वज्रासारखे ते लेप होतात. वज्र म्हणजे जसं घनवट आहे, ते जसं कठीण आहे, तशा प्रकारे जीव स्वरूपी लागलेले जीवाचे कवच आहेत. काही कर्माचे आहेत, काही आपल्या ठिकाणी अनधिकारास्तव आपण जोडून ठेवलेले आहेत, ते नाचता नासत नाहीत, अशा वज्रासारखे कठीण झालेले असतात. आणि तो दैवराठीचा प्रसव तो पुढे पुढे ईश्वरापर्यंत जातो, त्यालाच आम्ही नित्याचा प्रसव म्हणतो. मग त्यासाठी आम्ही भजनरूप क्रिया करतो ज्ञानाच्या माध्यमातून. का ज्ञानाची आणि भजने नित्य नासते, नित्य हे नासत नसतात. स्वतंत्र परमेश्वर अवतार जरी झाला तरी ते नित्य नरक नासू शकत नाहीत. परंतु ईश्वराच्या कार्याने होणारे जे कार्य आहे सृष्टी व्यवस्थेनुसार नासू शकत नाही. परंतु ईश्वराचा समर्थवाद असतो, काही ठिकाणी परमेश्वर समर्थवादाने नासून टाकतात. पण
प्रसव जर चालत गेला तर तो ईश्वरापर्यंत जातो. हा दैवराटीचा प्रसव का सदा सर्वदा जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत त्याला ते दुःख असते. पण अशा प्रकारचं दुःख हे कठीण रूप दुःख, वज्रासारखं दुःख हे जीवात्मा आपल्या साधनेमध्ये जोडतो. साधनेमध्ये असलेली जी काही त्याला आपण अयोग्यता हा शब्द आहे, की अयोग्यतेनुसार योग्यता झाली तर त्याला कैवल्य मार्गाचा रस्ता आहे. पण जेव्हा अयोग्यता निर्माण होते, ज्या क्रियेमधून त्याला अयोग्यता प्राप्त होतात आणि ती अयोग्यता मात्र जीव स्वरूपाला कुठे ना कुठे आपल्या अधपतिताकडे नेणारी असते. ती अयोग्यता दोषरूप आहे. एक साधनरूप अयोग्यता असते, एक साध्यरूप अयोग्यता. साध्यरूप अयोग्यता ती ईश्वर परमेश्वर त्याची फेडतात, म्हणजे साधनरूप अयोग्यता आहे ती फार कठीण आहे. जसं महादोबा भक्त स्वामींना खांडे काढून आले. आता वास्तविक पाहता स्वामींना त्यांना 4 कडिकेचं प्रेम द्यायचं आहे. 1 कडिकेचं नव्हे तर 4 कडिकेचं प्रेम द्यायचं आहे. पण असे महादोबा भक्त जेव्हा स्वामींवर तलवार घेऊन जातात, केवळ अन्यथा ज्ञानाचा प्रसव ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचला. पण तशा प्रकारची बलवत्तर त्यांची कणव होती. बलवत्तर परमेश्वराने त्यांना प्रेम द्यावं अशा प्रकारचं त्यांनी अर्जकत्व जोडलेलं होतं. म्हणून त्यांना स्वामींनी ते तलवार काढून जरी आले असतील, परंतु चहूकडिकेच्या प्रेमाचा संचार केला. नेत्राशी नेत्र कटाक्ष झाला आणि स्वामींनी प्रेमाचा संचार केला. हातात ती तलवार खाली पडली आणि देवाचे श्रीचरण पकडले आणि स्वामींसोबत आले. स्वामींनी या काठावर त्यांना ठेवलं, त्या काठावर आपण राहिलो. यालाच म्हणतात त्या ठिकाणी अभेर दिला. अभेराने त्यांच्या अंतकरणामध्ये स्वामींना भेटावे अशी उत्कंठा निर्माण झाली. कारण भक्त हा ईश्वराशिवाय राहू शकत नाही. तशा प्रकारे ज्याला आपण अप्राप्ती असं म्हणतो, स्वामींनी सांगितलं की अप्राप्ती निमित्त के दुःखे कर्माच्या राशी नसतात. ज्या वेळेला स्थान प्रसाद वासनिक भिक्षुक शास्त्र ईश्वर आणि प्रेम 7 पदार्थ हे अप्राप्ती रूप आहेत. याची अप्राप्ती भावल्याने कर्मांच्या राशी नासू शकतात. सेवेने दास्याने स्मरणाने कर्मांचा नाश होऊ शकतो. आनंदे पुण्य राशी नासते. किंचित दुःखाने पाप नासतात. अशा प्रकारचं स्वामींचं हे निरूपण आपल्यासाठी. आणि म्हणून ज्यावेळेला तो 1 महिनाभर महादोबा भक्ताला विरह प्राप्त झाला, त्यावेळेला जी साधनरूप अयोग्यता आहे, जी इथे नासावीच लागते, आणि ती अयोग्यता परमेश्वर त्या ठिकाणी नासत असते. ती नासल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. नाहीतर पुन्हा त्यासाठी अंतराय असं म्हटलेलं आहे. कोणाला भेटी अंतराय असतो, कोणाला देहाचा अंतराय, कोणाला सृष्टीचा अंतराय, कोणाला फळाचा अंतराय, वेगवेगळे अंतराय. परंतु ज्या गोष्टी अंतर असतात त्या गोष्टी नासल्याशिवाय त्याला पुढे जाता येत नाही. आणि ती अयोग्यता आपण आपल्या साधनेमध्ये जोडत असतो. कर्मराहाटीमध्ये सुद्धा आपल्या दैवरूप आचरणामध्ये ती आपण असलेली एक अडथळेरूप अयोग्यता आपण जोडत असतो. अर्थातच अशा प्रकारे धर्मरूप निरूपणातून, परमेश्वराच्या शास्त्राच्या निरूपणातून, एखाद्या सत्संगातून आपल्याला त्याचं ज्ञान होत असते. आणि ते ज्ञान ज्या वेळेला होते त्यावेळेला आपण साधनाला शरण जातो. ईश्वराने ठेवलेली जी आज आपल्यासाठी असन्निधान धर्मामध्ये जी असन्निधान रूप क्रिया आहे, की ज्यामध्ये परमेश्वराचं साधन म्हणजे आज स्थान प्रसाद जे आपल्यासाठी आहे, ज्या प्रसादामध्ये कृपारूप शक्ती आहे, त्या शक्तीला सन्मुख केल्यानंतर आपण प्रार्थना करू शकतो. हे उपहार दाखवणे ही भावरूप क्रिया आहे. हा भाव आहे, विधी आहे, पण भावरूप आहे. काही वेळेला काही विधी अशा असतात की ते आचरावे किंवा न आचरावे, परंतु काही विधी अशा असतात ते आचरावेच लागतात. काही विधीचं अनुष्ठान हे तुमच्यासाठी आचरणीय म्हणजे दैनंदिनी आहे. आता परमेश्वराची कृपाशक्ती त्या प्रसादामध्ये आहे, स्थानामध्ये, म्हणून आपण त्या कृपाशक्तीला वंदन करतो. त्रिकाळ त्या प्रसाद सेवेचा आठव करतो आणि त्या आठवणास्तव अंतकरणामध्ये एक उजळता निर्माण होते. कारण त्यामध्ये प्रसन्नता आहे. प्रसन्नतेचं ते द्वार आहे. आपल्या ठिकाणी प्रसन्नता नाही, तो धर्म ईश्वराचा आहे. जी मूळ प्रसन्नता आहे ती ईश्वराची आहे. कारण त्या स्वरूपाला अविक्रिय असं म्हटलेलं आहे. ईश्वर स्वरूप कधीच विक्रत नाही. कुठल्याही गोष्टीनं बाह्य भौतिक साधनाने असो, कुठल्या स्वीकाराने असो, त्या ईश्वर स्वरूपाला कधी फरक पडत नाही. कारण मूळच स्वरूप अविक्रियत्व आहे. त्या स्वरूपाला कुठलंच विकरले पण नाही.
आपण तर आपल्या साधनेने, आपण आपल्या भौतिकतेतून, पंचभूताच्या सहयोगाने, प्रपंचाच्या सहयोगाने विकरून जातो. कुठला ना कुठला आपला दोष त्यामध्ये संचलित होतो, परंतु ईश्वराला कुठल्याच दोषाचा संचार होत नाही. कारण त्याचं स्वरूप मूळ नित्य आनंदारूप जे त्याची स्थिती आहे मूळ स्वरूपाची, ती कधी भंगत नाही. मग तो व्यक्त हो का अव्यक्त हो, अशा प्रकारे दोन्ही स्थितीमध्ये ज्याची समानता त्यांनी राखून ठेवलेली आहे ईश्वर स्वरूपाने, ती समानता ना जीवाच्या ठिकाणी आहे, ना ईश्वराच्या देवतेच्या ठिकाणी आहे, ना प्रपंचाच्या ठिकाणी. आणि म्हणून ईश्वराला सम समजलेला आहे. ईश्वर हा सम आहे, तो कधीच भंगत नाही. पण जीव हा विषम आहे आणि त्या विषमत्वातून त्या साधनेचा त्याला आचरणासाठी त्याचा सहारा घ्यावा लागतो. आणि मग ती कुठेतरी विषमता बाजूला सारून तो समतेचा गुण तो ईश्वराकडूनच त्याला घ्यावा लागतो. तो समतेचा गुण ज्यावेळेला ईश्वराकडून त्याच्या ठिकाणी प्राप्त होतो, त्यावेळेला तोही समतेचं आचरण करतो. त्याच्या ठिकाणी सुद्धा किती जरी दोषरूप त्याला दिसत असेल, पण तो दोषाला झाकून टाकतो आणि गुणाचा स्वीकार करतो. गुण तो वात वेरी दिवसावा, अंधारात पडलेली वस्तू प्रकाशाने जशी शोधावी, तसा गुण हा आपल्या जीवनामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि माऊलीचे गुण, ईश्वराचं जे माऊलपण आहे, की आई जशी लेकराला जवळ करते, लाड शेंबूळ पुसते आणि त्याला आपल्या कळेवरती घेते, ती पाहत नाही माझी किती भारी साडी आहे, ती पटकन आपल्या साडीने त्याचा शेंबूळ पुसून त्याला जवळ घेते. तसं ईश्वराचं हे माऊलपण आहे, ईश्वराचं हे कृपारूप कार्य आहे. आणि त्या कृपारूप कार्यासहयोगे किती जरी दोषरूप असला, तर जर तो शरण जात असेल परमेश्वराला, स्वामी म्हणतात अंगायत शरण आल्या काही मरणच. अर्थातच तो जीव जर परमेश्वराला आनंद भावे शरण जात असेल, तर मागचं पुढचं काही ईश्वर त्याचं गणित पाहत नाहीत, त्याला स्वीकारात घेतात. मग तो स्वीकार कसा करावा, त्याचं साधन चरित कसं करावं, त्या परमेश्वराला तीच माहिती आहे. आपणच या अर्थ उपजवणी ज्ञान देते. आता अर्थ वास्तविक जीवाचा गुण आहे, पण जर त्याचा स्वीकार तसा बलवत्तर असेल ईश्वराच्या ठिकाणी, तर अर्थ सुद्धा स्वतःच ईश्वर निष्पन्न करून देतात आणि स्वतः निष्पन्न करून त्याचं साधनही चरित करून घेतात. अर्थातच ही जीवात्म्याची असलेली कर्तृत्व भावना किंवा जीवात्म्याने केलेलं कर्तृत्वरूपी कार्य जर त्या पद्धतीचं असेल, ती स्वीकारात पडणारी क्रिया असेल, तर ईश्वर निश्चितच तो त्याचा जीवधरणाचा शेवट सुद्धा ईश्वर करत असतात. अशा प्रकारची जबाबदारी ईश्वर घेतात. आणि म्हणून महादोबा भक्तासारख्यांना त्या ठिकाणी ईश्वराने प्रेम दिलं आणि त्याची जी असलेली अयोग्यता, त्यांच्या ठिकाणी झालेलं निर्माण, एक ईश्वरावर एखादी प्रसवरूप क्रिया चालून गेलेली आहे, तो प्रसवही नासला पाहिजे, ही परमेश्वराला त्याची काळजी असते. आणि म्हणून भट्टोबासांसारखे स्वामींनी सन्निधानामध्ये घडलेले मडलेले पुरुष तयार केले, वास्तविक फक्त दांडाळे पुरुष, परंतु सन्निधानानं घडवलं मढवलं आणि त्यांना तयार केलं. असलेला अहंकार, अंतकरणात असलेलं जे काही बीज आहे अंतकरणातलं अहंकाराचं, ते काढून टाकलं आणि निर्गुण सामर्थ्याची परंपरा, निर्गुण असलेली ईश्वराची ज्ञान परंपरा, या ईश्वर मार्गाला त्यांना हात करून पुढेही चालूच ठेवली. नाहीतर ज्ञानामध्ये सुद्धा कधी कधी त्या प्रकारचा अहंकाराचा जर गुण संचरला, तर हिरे खाणीच्या दृष्टांताप्रमाणे झाली ब्रह्मविद्या जीवाची करणे एका ओखट्या कारण एका गोमट्या कारण. अर्थात ज्ञानामध्येही तो कधी कधी अहंकार जर संचरला, ओकटा आणि गोमट तिथेही त्याला लागू होते. परंतु ईश्वराला अपेक्षा जीवाकडून आहे, यांनी गोमट जोडावं, यांनी ईश्वर मार्गाची योग्यता जोडावी. आणि म्हणून निढळावरती श्रीकर ठेव, देव आपल्या कपाळावरती हात ठेवून जीवात्म्याच्या धर्मरूप आचरणाची, अनुसरणाची किंवा त्याच्या परमप्रीतीची अपेक्षा करतात. आणि त्यामधून ईश्वर एक दोषरूप आचार जीवाकडून करून घेतात, की ज्या आचरणाने परमेश्वर टोचल्या जातात. शांताबाईसाविषयी स्वामी म्हणतात, येथूनही म्हणितले शांताबाईसाचा आचार पाहून कधी कधी देवाला सुद्धा तोष उत्पन्न होतो, की जे जे सांगावं ते करावं. ही साधी गोष्ट नाही. आम्ही म्हणलं की हे करू नका, ते त्यांनी केलंच नाही आणि शेवटपर्यंत पाळलं, शेवटच्या क्षणापर्यंत. आणि मला काय आवडते काय नाही, मला एका श्रीचक्रधरा वाचून आणि काहीची न रुचे हो. आता मला एका देवाच्या नामस्मरणाशिवाय आणखी आवडच राहिली नाही कशाची. आणि म्हणून स्वामी म्हणतात, आम्ही जे सांगितलं ते म्हातारीला घडलं, आम्ही जे जे म्हटलं ते केलं. अशा प्रकारे दुर्लभतेचा आचार करणारे साधवंत आपल्या परंपरेचे आहेत. आजही ती परंपरा आज चालू आहे. आणि म्हणून एक जरी ज्ञानी असेल
तर परमेश्वर या सृष्टीचा संहार करत नाही. म्हणून शेवटी गोष्ट ज्ञानरूपावर विशेष आहे. तो जोपर्यंत ईश्वराचं ज्ञान साधन आहे तोपर्यंत हे सृष्टी आहे, तोपर्यंत या सृष्टीचं कार्य आहे. आणि जेव्हा ज्ञानरूप कार्य ईश्वराचं संपेल, या संपूर्ण सृष्टीमध्ये जेवढे जीव असतात त्या प्रत्येक जीवाला भरून सृष्टीत परमेश्वर एकदा ज्ञान देतात. ही ज्ञान पाळी परिपूर्ण झाली मग सृष्टीचा संहार होतो. आणि एक जरी ज्ञानी आचरणाचा त्या ठिकाणी सृष्टीमध्ये असेल तर ईश्वर अवतार संहार करत नाही. अव्यक्त म्हणत परमेश्वर म्हणतात, व्यक्त म्हणत ईश्वराला. हा रूपक अलंकार वाखाणला आमच्या शास्त्रात. अव्यक्त परमेश्वर आणि व्यक्त परमेश्वर. परमेश्वर स्वरूप एकच आहे, पण कार्य करण्यासाठी झालेलं व्यक्त रूप हे वेगळं असते. कारण उद्धरणाचं कार्य हे व्यक्ताला करावं लागतं. उद्धरण जे जीवात्म्याचं आहे ते अव्यक्त परमेश्वर करत नाही, अव्यक्तीकरण नाही असं आमचं शास्त्र. परंतु व्यक्तमंत परमेश्वर जीवाचं उद्धरण करतात. मग अव्यक्तमंत परमेश्वराने कोणाला खाली पाठवलाय? व्यक्ताला. ते म्हणतात का हो किती दिवस झाले तुम्हाला खाली पाठवलं, झाले नाही का जीवाचे उद्धार? ते म्हणतात एक एक जीव उद्धरण्यासाठी काय कष्ट करावं लागतात हे तुम्हाला काय सांगावं. जीव कसे आहे, इकडे पडतात तिकडे पडतात, एक सांगितलं तर दुसरंच करतात. खूप काही कष्ट घ्यावे लागतात. अजून बरेच दिवस बाकी आहे, थांबा थोडा संहार करायचा. आणि मग अवताराचं एक अव्यक्त परमेश्वर आहे, एक व्यक्त परमेश्वर आहे. असं जीवात्म्याच्या हितासाठी, जीवात्म्याच्या उद्धारासाठी ईश्वराला सुद्धा अनेक कष्ट पडतात. स्वतः एक सुडा श्रीमुगुटी, एक सुडा कटिप्रदेशी, अशा प्रकारे आमचे स्वामी 12-12 वर्षे एकेका ठिकाणी राहिलेत. अनेक प्रकारे अशा प्रकारचं आदर्शरूपी अवतारित्वाचं कार्य सर्वज्ञांचं आहे. आणि ते कार्य आपल्या साधनामध्ये आहे, परंपरेमध्ये आहे, आपल्या आचरणामध्ये आहे. आणि म्हणून ते साधन परंपरा आठवत असताना कृपाशक्तीला सन्मुख करून आपल्याला जे दिलेले परमेश्वर आणि साधन आहे ते निश्चितच साधन आपल्या कर्मांचा नाश करणार आहे. आणि मग असं म्हणतात का नित्य की दिलेली प्रसाद सेवा सांगाती. तुमच्या दैनिक साधनेसाठी तुम्हाला ईश्वराने दिलेली ही प्रसाद सेवा आहे. त्या प्रसाद सेवेपुढे हात जोडले, त्या विशेषापुढे प्रार्थना केली तर निश्चितच आपल्या अंतःकरणाला आलेलं मलिनत्व ज्या प्रसाद सेवेच्या माध्यमातून, कृपेच्या माध्यमातून तो स्वीकार परमेश्वरापर्यंत पोहोचतो. म्हणून आपण त्या स्थानाला, प्रसादाला वंदन करतो. त्याचबरोबर असलेलं अधिकरणरूपी द्वार, ज्ञान परंपरा, त्या माध्यमातून असलेलं साधनवंताचं आचरण, भिक्षुक मात्राच्या ठिकाणी असलेलं एक आवडीरूप साधन आपल्या जीवनात आपण टिकून ठेवलं तर धर्म हा आपल्या ऊर्ध्वगतीकडे वाटचाल करणारा असतो. आणि ऊर्ध्वगती प्राप्त झाल्यानंतर परमेश्वर त्याला बरोबर आपल्याकडे ओढून नेतात. यासाठी ही आपल्या जीवनामध्ये थोडं थोडं आचरण हे आपल्या जीवनाला ऊर्ध्व करणार आहे. आणि म्हणून प्रत्येक वर्षी वर्धापन दिन, प्रत्येक वर्षी हे धर्मकार्य या ठिकाणी दादा आपले करतात. या निमित्ताने आपल्या गावामध्ये अनेक जण वेगवेगळे प्रवचन घेतात. दरवर्षी वेगवेगळ्या साधू संतांचं प्रवचन ते ठेवतात. यावर्षी आमच्या तपस्विनी उज्ज्वलाताई लोणारकर यांच्या मुखातून त्यांनी हे प्रवचन ठेवलं. तर अशा प्रकारे ईश्वराच्या स्तुतिस्तवनाने, गुणांमोदनाने एक त्या ठिकाणी पावित्र्य निर्माण होते, त्या प्रसंगाला होते, जागेला होते. आपल्याही या भौतिक जीवनातून या शरीराला सुद्धा वेळोवेळी त्याला कुठल्या ना कुठल्या संपर्काची गरज असते. कारण हे जीवन जे आहे हे सर्व त्रिगुणात्मक आहे. आणि या त्रिगुणात्मकतेला सतरूपता आणण्यासाठी ईश्वराचा धर्म आपल्याला त्याच्यासाठी त्याला जवळ जावं लागेल. मग ते शास्त्र असो, एखादं देवपूजेचं द्वार असो, आश्रम असो, एखादं साधन असो, आपण ज्या ज्या वेळेला त्याच्याजवळ जाऊ त्या त्या वेळेला ती सत्वरूपता त्या धर्मातून आपल्याला मिळत असते. ती एक प्रकारची ऊर्जा आहे. आणि त्यासाठी आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आपण त्या परंपरेला आणि त्या साधनेला दिलं पाहिजे. तीच आपली खरोखर जीवनाची शिदोरी आहे. अशा प्रकारचं तत्वज्ञान आपल्याला दरवर्षी या माध्यमातून प्राप्त होत असते. ते प्राप्त होत राहो. साऊर या गावामध्ये स्वामी श्री चक्रधर महाराजांचं स्थान आहे. हे भाग्यवंत लोक आहेत की जिथे परमेश्वर जातात. निश्चितच काहीतरी आपल्या कणवा असतात म्हणून परमेश्वर विजय करतात, येतात तिथे. आणि आपल्याला ईश्वराचं हे सन्निधान रूपी स्थानाचं महात्म्य, सन्निधान रूपी स्थान आपल्या गावात आहे. आणि त्या रूपानं इथे हा आश्रम स्थापित झाला. यांचे आश्रमाच्या मागच्या संकल्पना की आपल्याला सुद्धा अनुसरण घेऊन धर्मरूप कार्य घडावं. त्यांच्या जीवनामध्ये कैवल्यवासी महाराष्ट्राधिकरण ओंकार वर्धनस्थ श्री मोठे बाबाजींचं सन्निधान या गावामध्ये
बाबा नेहमी यायचे. सावरकर परिवार आहे, यांच्याकडे समजा बाबांचं रुद्रपूरला जाणं येणं होतं. 1957 साली रुद्रपूरच्या राजमठाचं उद्घाटन झालं आणि त्याही अगोदरपासून बाबांचं या भागात येणं जाणं, बाबांचं त्यांना अनुग्रह आहे आणि म्हणून तेव्हापासूनची ही परंपरा त्यांनी राखून ठेवली. गुरुसुहृदाचं त्यांच्यावर शुभचिंतन, त्या परिवारावर शुभचिंतन आहे आणि त्या माध्यमातून ही धर्मरूपी ऊर्जा निश्चितच त्यांच्या जीवनाला ही उद्धारक आहे, त्या परिवाराला उद्धारक होणार आहे. त्या अनुषंगाने गावात असलेल्या सगळ्यांना त्याचा लाभ होतो, तो लाभ होत राहावा हीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझे या निमित्ताने त्यांचं आता आज अनुसरण दिनाचं महात्म्य लक्षात घेता या ठिकाणी अनुसरण दिनाच्या निमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आता जन्माचा वाढदिवस म्हणण्यापेक्षा अनुसरणाचा महत्त्वाचा आहे, तर त्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर या ठिकाणी 24 गुरु आख्यान हे सुद्धा या ठिकाणी संपन्न झालं. त्यानिमित्ताने तपस्विनी उज्ज्वलाताई या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंचे 24 गुरु हा शब्द हा दैवराटीतला नाही, म्हणून 24 गुरु निरूपित श्री दत्तात्रय प्रभू आख्यान असा आपला शब्द आहे. 24 गुरु निरूपित श्री दत्तात्रय प्रभूंनी 24 गुरु निरूपण केले, पण श्री दत्तात्रय प्रभूंचे 24 गुरु आहे असा शब्द हा दैवराटीत बसत नाही. दत्तात्रय प्रभूंना 24 गुरु नाही, ते गुरु आहे, निरूपण केलं तुम्हाला, पण दत्तात्रय प्रभूंचे गुरु नाही. गुरु हा शब्द ज्ञानरूप आहे. गुरु अनुगंतव्य, आपल्या एखाद्या ज्ञानाला हा अनुलक्षण शब्द उच्चारलेला आहे, म्हणजे त्याच्या ठिकाणी घेणारा गुण आहे तो आपण घ्यावा. ज्याच्या त्याच्याजवळ काही घेण्यासारखा गुण असतो, तो घेण्यासाठी तो व्यक्ती किंवा त्या ठिकाणी असलेलं एखादं कार्य ते त्याच्यासाठी महत्वाचं असते आणि ते कोणते आहे. आणि म्हणून ते श्री दत्तात्रय प्रभूंनी सांगितले की हे 24 प्रकार आहेत, यामधून तुम्ही काहीतरी घेऊ शकता तुमच्या जीवनात. आणि म्हणून अशा प्रकारचं निरूपण दत्तात्रय प्रभूंनी केलेलं आहे. आणि म्हणून 24 गुरु निरूपित श्री दत्तात्रय प्रभू अशा प्रकारे दत्तात्रय प्रभूंनी हे 24 गुरुचं निरूपित केलेले आहेत. बाकी श्री दत्तात्रय प्रभूंचे गुरु काही कोणी होऊ शकत नाही, कारण ईश्वर अवतार स्वयं परिपूर्ण असतात, सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असतात. आणि म्हणून ईश्वर अवताराला गुरु करू शकतात, परंतु ईश्वराचं स्वरूपच एक आहे. कारण ईश्वराच्या स्वरूपाला कधी तुकडा पडत नाही, विभाग होत नाही, आणि म्हणून ईश्वराचं स्वीकारात्व करतात. परंतु इथे जे आख्यान आहे हे निरूपित केलं दत्तात्रय प्रभूंनी, परंतु दत्तात्रय प्रभूंचे गुरु म्हणून आपण त्या ठिकाणी त्याला म्हणू शकत नाही. कर्मराहाटीमध्ये ही म्हणण्याची पद्धती आहे, तर त्यांना त्या प्रकारचं तशा प्रकारचं जे ज्ञान आहे त्या पद्धतीने ते चालतात. आपण आपल्या पद्धतीने चालावं अशा प्रकारे श्री दत्तात्रय प्रभूंच्या विषयी सुद्धा जे काही निरूपण इथं झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने परमेश्वराच्या ब्रह्मतेच्या स्तुतीस्तवनाचं निरूपण इथं झालं, ते महत्त्वपूर्ण आहे. प्रतिवर्षी अशाच प्रकारे हे निरूपण होत राहो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.